अवैधरित्या गुरांची तस्करी करणारी मध्य प्रदेशातील पिकअप वाहन बोराडी मार्गे शिरपूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाल्यावरून गोरक्षकांच्या मदतीने तालुक्यातील वाडी येथे वाहन थांबवून कारवाई करण्यात आली। दरम्यान वाहनात 8 गो जातीची जनावरे आढळून आले असून वाहनाचा चालक फरार झाला। हनुमान जयंतीच्या दिवशी गोमातेची तस्करी होत असल्याने देशातून गो तस्करी कायमची बंद करण्यात यावी अशी संतापजनक प्रतिक्रिया गोरक्षकांनी व्यक्त केली। दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातून वाडी बोराडी मार्गे महाराष्ट्रात तस्करीच्या उद्देशाने एका पिकअप वाहन क्रमांक MP 43ZE 7012 या वाहनातून जनावरांना कोंबून घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना प्राप्त झाली होती। त्यावरून शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने वाडी गावात पुलाजवळ सापळा लावून कारवाई केली। सदर पिकअप वाहन पुलाजवळ आल्यावर वाहन थांबवून वाहनांची चौकशी केली असता वाहनात कॅरेटच्या आडोशाला दाटीवाटीने कोंबलेली 8 गो जातीची जनावरे आढळून आली। दरम्यान यावेळी वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला असून पोलिसांनी गुरांनी भरलेले वाहन थेट पोलीस ठाण्यात नेऊन कार्यवाही केली। दरम्यान या प्रकरणी फरार चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे। आज ही पिकअप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ही जी 7012 नंबरची पिकअप MS 43ZE 7012 ही पिकअप त्याने गाडी उठावत रस्त्याला टाकली आणि उठावत रस्त्यातून मग शिरपूरमध्ये प्रवेश केला। शिरपूरमध्ये शहरात न जाता त्याने बोराडी रस्त्याला गाडी टाकली। आता आम्ही वाडी या गावाला आहे, वाडी बोराडी रस्ता आणि त्या मध्यभागी ही गाडी थांबलेली। गाडीचा एक टायर पंक्चर होता। टायर पंक्चर असून सुद्धा ड्रायव्हरने कमीत कमी 20 किलोमीटर तरी गाडी चालवलेली। आणि बजरंगबलीला आम्ही आज हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आज आम्ही बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर गो हत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा, त्याआधी गो हत्यामुक्त धुळे जिल्हा व्हावा। शिरपूर हे गो तस्करांचं सर्वात मोठं केंद्र आहे, कारण मध्य प्रदेशून येणारा सगळा जे गोवंश आहे ते सगळे शिरपूर मार्गे येतात। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।